चला तर आज आपण वर्ग 11वीचा एक चॅप्टर सुरू करणार आहोत केमिस्ट्रीचा. आणि त्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा आपला 11वीचा पहिला चॅप्टर आहे, ज्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. ओके, ठीक आहे. आता बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे अतिशय बेसिक लेवलचाच आहे, ज्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा वर्ग 10वीच्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये येणार आहे. ओके, ठीक आहे. आणि मग काही प्रश्नांची उत्तर येत असेल तर तुम्ही ते देऊ पण शकता, जे की खूप बेसिक लेवलचे आहेत. तर चला तर अगोदर आपण केमिस्ट्री म्हणजे काय समजून घेऊ. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. मग केमिस्ट्री कशाला म्हणायचं हे आता आपण समजून घेऊ. ठीक आहे. सियर, व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री इज नथिंग बट इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स. ही सायन्सची ब्रँच आहे. ओके, इट इज ब्रँच ऑफ सायन्स. इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स. केमिस्ट्री सायन्सची ब्रँच आहे. ठीक आहे. इन विच और इट डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. ही कशाची स्टडी करते. मॅटर, ज्यामध्ये मॅटरची स्टडी केली जाते. ओके, केमिस्ट्री इज नथिंग बट इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. केमिस्ट्री ही सायन्सची काय आहे, ब्रँच आहे. आणि याच्यामध्ये स्टडी कशाची करतात, मॅटरची स्टडी केली जाते. इवन दो इट्स फिजिकल and chemical properties म्हणजे काय हो, तर ही जी केमिस्ट्री आहे ही सायन्सची एक ब्रँच आहे, जिच्यामध्ये मॅटरचा अभ्यास करतात, जिच्यामध्ये त्या मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा अभ्यास केला जातो. अँड इट्स फिजिकल and chemical changes यांचा सुद्धा अभ्यास केला जातो. and that branch of science is called as the chemistry. तर पहा, केमिस्ट्री म्हणजे काय आहे, तर केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड इट्स फिजिकल अँड केमिकल चेंजेस. दॅट ब्रँच इज कॉल्ड एज द केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्री म्हणजे काय, तरी एक सायन्सची ब्रँच आहे आणि जिच्यामध्ये मॅटरचा अभ्यास केला जातो. मॅटर का म्हणजे काय आपण शिकणार आहोत. व्हॉट इज मीन बाय मॅटर हे आपल्याला बघायचंच आहे. आणि ह्या मॅटरच्या जे काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांचा पण अभ्यास करतात, आणि त्याच्या फिजिकल आणि केमिकल त्याच्यामध्ये जे काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात त्यांचा सुद्धा अभ्यास केला जातो. त्यालाच आपण काय म्हणतो, केमिस्ट्री असं म्हणतो. तर अशा प्रकारे हे एक खूप सोपी त्याची व्याख्या आहे. मी व्याख्या थोडस त्याला लिहून देतो, व्यवस्थित पहा. जर समजा तुम्हाला लक्षात आलं नसेल तर मी त्याची व्याख्या इथे लिहून देणार आहे. ठीक आहे. काय व्याख्या आहे पहा. केमिस्ट्री कदाचित बोर्डवरती ते ओळखू येत नसेल. ठीक आहे. युट्यूब वरती स्क्रीन वरती ते दिसल माहित नाही, थोडं इंक चेंज करून घेऊ आपण. हा, केमिस्ट्री it is branch of science. It is branch of science. ही एक सायन्सची ब्रँच आहे. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स which deals with study of matter, comma, its physical and chemical properties and physical and chemical changes. This is the definition of chemistry. Okay, so that branch is called as the chemistry. Okay, this branch is called as the chemistry.
ही डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अतिशय सोपी डेफिनेशन आहे. देन इन द केमिस्ट्री देर आर सम ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. या केमिस्ट्रीच्या काही ब्रांचेस आहेत. मग ते ब्रांचेस कोणत्या? ओके, दॅट वी आर गोइंग टू सी नाउ. सो देर आर 5 ब्रांचेस. देर आर 5 ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. या केमिस्ट्री विषयाच्या 5 शाखा आहेत. कोणकोणत्या आहेत तर ते आपण थोडंसं पाहू घेऊ. सी हिअर. द 5 ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री आर देअर. फर्स्ट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता प्रत्येक वेळेस गेले बस. गेले. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सेकंड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड बायोकेमिस्ट्री. फोर्थ physical chemistry, and the last one is analytical chemistry. These are the 5 branches of the chemistry that we have to see in this chapter. Okay, now the another thing is that what is mean by inorganic chemistry, organic chemistry. So what is mean by organic chemistry? The chemistry in which study of carbon compound takes place. ज्याच्यामध्ये काय स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड. स्टडी ऑफ कार्बन CC कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड हा चॅप्टर झाला तुला. कार्बन कार्बन कंपाऊंडची ज्याच्यामध्ये स्टडी केली जाते त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि कार्बन कंपाऊंड सोडून अदर दॅन कंपाऊंड कार्बन कंपाऊंड स्टडी करणाऱ्या ब्रँचला आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. क्लिअर आहे? आणि जेवढे काही प्रिन्सिपल्स वगैरे आहेत त्याच्यामधले त्याची स्टडी ज्याच्यात होते त्याला आपण फिजिकल केमिस्ट्री म्हणतो. ओके, सो इन दिस वे दीज आर द ब्रांचेस ऑफ द केमिस्ट्री. इन दिस इयर वी हॅव टू सी दिस 2 branches, that is the organic chemistry and the inorganic chemistry. Now the second, in this chapter first we have to know what is mean by matter. What is mean by matter? आता मॅटर काय आहे हे आपलं 10वी पर्यंत झालेलं आहे. मॅटर म्हणजे काय हे आपण 10वी पर्यंत शिकणार आहे. मॅटर म्हणतात कशाला? व्हॉट इज मीन बाय मॅटर? सो मॅटर इज नथिंग बट मॅटर इज अ सबस्टन्स. मॅटर इज सबस्टन्स. मॅटर काय आहे? हा एक सबस्टन्स आहे. ओके, मॅटर इज नथिंग बट इट इज अ सबस्टन्स. मॅटर हा एक पदार्थ आहे, एक सबस्टन्स आहे. विच ऑक्युपाय स्पेस. विच occupy space. Which occupy space means what? तर त्याला ठेवण्यासाठी काही जागा लागते. तो जागा व्यापतो. दॅट इज ऑक्युपाय स्पेस. अँड विच हॅज मास. विच हॅज मास. आणि ज्याला काय असतं? मास असतं. मास म्हणजे वस्तुमान. तुम्ही शिकलेलं आहे. मास मीन्स वस्तुमान. ठीक आहे, मास मीन्स वस्तुमान. So what is the matter? Matter is nothing but it is a substance which occupies space. त्याला ठेवण्यासाठी काहीतरी जागा लागते. दॅट मीन्स इट ऑक्युपाय स्पेस. आणि विच हॅज द मास. ज्याचं वजन केलं तर त्याचं मास होतं, त्याला मास असतं, त्याचं वजन होतं असं म्हणायचं मला. तर तो जो सबस्टन्स आहे दॅट सबस्टन्स इज कॉल्ड मॅटर. सो मॅटर इज नथिंग बट इट इज अ सबस्टन्स विच ऑक्युपाय स्पेस अँड विच हॅज मास. दॅट सबस्टन्स इज कॉल्ड एज द मॅटर. सो गिव्ह मी एक्झाम्पल ऑफ एनी मॅटर. Suppose this is the pen. This pen required some space to put in my pocket. Okay, हे पेन माझ्या पॉकेटमध्ये ठेवण्यासाठी त्याला काही जागा लागेल. इट मीन्स इट ऑक्युपाय स्पेस. आणि याला जर मी बॅलन्स मध्ये ठेवतो याचं काहीतरी वजन होईल, काहीतरी वस्तुमान होईल. दॅट मीन्स इट हॅज अ मास. ओके, सो आय कॅन से दॅट दिस इज द मॅटर बिकॉज इट ऑक्युपाय स्पेस अँड इट हॅज मास. So it is matter. Okay, so generally everything on earth is called matter. Okay, you comment your examples of the matter. तुम्हाला जे काही मॅटरचे एक्झाम्पल्स माहित असतील ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ओके, ठीक आहे. सो नाउ टेल मी द एक्झाम्पल विच इज नॉट अ मॅटर. आता मला ते एक्झाम्पल सांगा जे मॅटर नाही. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही मला
कमेंट करू शकता. एक्झाम्पल सांगायचं आहे जे की मॅटर नाही, मी ज्याला मॅटर म्हणू शकत नाही असं एकदा जी मला एक्झाम्पल तुम्ही काय करा, कमेंट करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ठीक आहे, ओके. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, द सबस्टन्स विच इज नॉट अ मॅटर, असा एक पदार्थ जो मॅटरच नाही असा कोणता आहे ते कमेंट करा. ठीक आहे, तर पाहूया आपण कोणाची कमेंट येते का. हे जरी नसले तरी आता मी सांगणारच आहे, असा कोणता सबस्टन्स आहे जो मॅटर नाही. तर पहा, एक सबस्टन्स आहे ज्याला आपण मॅटर म्हणू शकत नाही, दॅट इज लाईट. Light rays are not the matter. Light rays are not the matter. लाईट रेज आहेत, जे काही लाईट रेज असतात त्यांना स्पेस ऑक्युपाय करत नाहीत. कितीही लाईट आहे ना तुम्ही, त्याला स्पेस लागत नाही. कितीही प्रकाश कमी होते सूर्यापासून, त्याला स्पेस लागत नाही. आणि त्याचं वजन करून पहा, त्याला मास नसतं. दॅट मीन्स लाईट इज द एक्झाम्पल इज द एक्झाम्पल विच इज नॉट अ मॅटर. लक्षात आलं, हे एक असं एक्झाम्पल आहे लाईट रेज की जे मॅटर नाही. अगेन देर इज एनर्जी. एनर्जी ऑल्सो इज द एक्झाम्पल विच इज नॉट अ मॅटर. याला सुद्धा आपण मॅटर म्हणू शकत नाही. वाय? वी कॅन नॉट काउंट द मास ऑफ एनर्जी. आपण एनर्जीचं, कुठल्याच एनर्जीचं मास काउंट करू शकत नाही. अँड एनर्जीला म्हणजे तो स्पेस पण ऑक्युपाय करत नाही. दॅट मीन्स एनर्जी इज नॉट अ मॅटर. क्लिअर आहे? ओके. सो नाउ मॅटर इज फर्दर डिवायडेड. Matter is further divided into two parts. In that, first one is pure substance, and second one is mixtures. See here, pure substance and mixtures. Okay, so what is meant by pure substance? Now see here, what is meant by pure substance? Pure substance means the substance which have definite chemical composition. ओके, ज्या पदार्थाचं केमिकल कॉम्पोजिशन हे फिक्स आहे, डिफायनाइट असणे म्हणजे फिक्स आहे, त्यांना आपण काय म्हणायचं? प्युअर सबस्टन्सेस म्हणायचा. ओके. आणि मिक्सचर्स म्हणजे काय असतं? द सबस्टन्स विच डू नॉट हॅव डिफायनाइट केमिकल composition. ओके. मग ज्याचं डिफायनाइट कॉम्पोजिशन नाही त्यांना काय म्हणायचंय आपल्याला? तर या ठिकाणी मिक्सचर्स म्हणू शकतो आपण. मिक्सचर्स आणि जे प्युअर सबस्टन्स असतात त्यांचं डिफायनाइट केमिकल कंपोजिशन. फॉर एक्झाम्पल H2O, water. In the water it is fixed that there are the in the 1 mole of the water, 1 mole म्हणजे पाण्याचं जर आपण एक रेणू घेतलं तर त्याच्यामध्ये त्याचं केमिकल कंपोजिशन फिक्स आहे. हायड्रोजन 2 पाहिजे आणि ऑक्सिजन 1 पाहिजे. त्यांचं केमिकल कॉम्पोजिशन फिक्स आहे. मिक्सचर मध्ये तसं नाही. म्हणजे मला चहा बनवायचे, मला टी बनवायचे, तर किती बनवायचं, त्याच्यामध्ये किती साखर टाकायची, किती पत्ती टाकायची आपल्या मनावर आहे. ओके, त्याचं फिक्स आहे का? नाही. सो टी इज द एक्झाम्पल ऑफ मिक्सचर म्हणू शकतो. And the water is the example of pure substance. Is that clear? Okay. Now, pure substance. Now, again, these pure substances are further divided. These pure substances are further divided into three types. In that, first one is elements. Into two types. First one is elements and second one is compounds. Okay, now see here, these pure substances are further divided into two types, that is elements and second one is the compounds. प्युअर सबस्टन्स मीन्स आताच पाहिला आपण, ज्याच्यामध्ये काय असतं, जे काही केमिकल कॉम्पोजिशन आहे हे डिफायनाइट असतं. ठीक आहे, डिफायनाइट केमिकल कॉम्पोजिशन प्युअर सबस्टन्स मध्ये. परंतु जे काही मिक्सचर्स असतात त्यांचं केमिकल कॉम्पोजिशन डिफायनाइट नसतं, इनडिफायनाइट असतं.
ठीक आहे. मग एलिमेंट्स जे असतात, एलिमेंट्स कुणाला म्हणायचं? द सबस्टन्स विच कॅन नॉट ब्रोकन डाऊन, विच कॅन नॉट ब्रोकन डाऊन डाऊन broken down into simpler substances ज्या सबस्टन्सचं आपण ब्रेकडाऊन करू शकत नाही त्यांना म्हणायचं आहे आपल्याला काय, तर इलेमेंट्स म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, मी याला ब्रेकडाऊन करून याचे स्मॉल सबस्टन्स तयार करू शकत नाही. आय कॅन नॉट ब्रेक डाऊन दिस हायड्रोजन into the simpler substance. That's why this is called element. Many examples are there: helium, sodium, potassium. These are the examples of the elements, and these elements we cannot broken down into simpler substance. Now if you think about the compounds, what are the compounds? Compounds are the substance that we can broken down into simpler substances. ठीक आहे, आपण त्याला सिंपल सबस्टन्सेस मध्ये ब्रोकन डाऊन करू शकतो, त्यांना म्हणायचं कंपाऊंड्स. मराठीमध्ये त्याला संयुग म्हणतात आणि याला मूलद्रव्य म्हणतात. हे शिकले रे बाबा तुम्ही 10वीला. हे मूलद्रव्य आहे आणि हे काय आहे, संयुग आहे. हे ऑलरेडी झाले आपल्याला. थोडस म्हटलं ना मी, बेसिक आहे. साधा कंपाऊंडचं एक्झाम्पल आत्ताच पाहिलं होतं आपण, H2O. H2O हे एक एक्झाम्पल आहे कंपाऊंडचं. बघ, मला याला मी ब्रेकन डाऊन करून काय करू शकतो, H2 वेगळा करू शकतो आणि O वेगळा करू शकतो. क्लिअर आहे? कार्बन डायऑक्साइड आहे, CO2 कार्बन, याच्यापासून मी ती कार्बन वेगळा करू शकतो, ऑक्सिजन वेगळा करू शकतो. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कंपाऊंड्स. इज दॅट क्लिअर गाइज? ओके, नाव वी हॅव टू सी द एलिमेंट्स. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. एलिमेंट्स काय आहेत पहा. तर एलिमेंट्स जे आहेत, दे आर अगेन फर्दर डिवायडेड इंटू 3 टाइप्स. एलिमेंट्स आर म्हणजे मूलद्रव्य. These elements are again further divided into 3 types. One is metal, second is non-metal, and third is metalloids. ठीक आहे, मराठीत हे झालंय सगळं आपलं. झालंय का नाही पहा. आपण याला म्हणतो धातू, याला म्हणतो अधातू आणि याला म्हणतो धातू सदृश. आहे का नाही? ठीक आहे. मग हे जे धातू आहेत यांचे गुणधर्म तुम्हाला पाहिजे की बघा, मेटल्स हॅव लस्टर. त्यांना लस्टर असते रे बाबा. त्यांना काय असते? लस्टर असते. म्हणजे त्यांना चकाकी असते असं म्हणायचे. काय असते त्यांना? चकाकी असते. मेटल्स हॅव लस्टर बट नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. चकाकी म्हणजे ते चमकतं. सॉरी चमकतात. लस्टर आहे म्हणजे काय? ते चमकतात. मग हे चमकतात तर नॉन मेटल्स नाही चमकत. त्यानंतर हे गुड कंडक्टर असतात. हे काय असतात? गुड कंडक्टर आहेत. कशाचे गुड कंडक्टर आहेत? तर हे हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे काय आहेत? तर गुड कंडक्टर आहेत. आणि इकडे म्हणतो आपण त्याला, हे कसे आहेत? बॅड कंडक्टर आहेत. म्हणजे काय हो सर? कंडक्टर म्हणजे वाहक, बॅड कंडक्टर म्हणजे दुर्वाहक. बॅड कंडक्टर म्हणजे काय? दुर्वाहक. कंडक्टर. ठीक आहे, हा बॅड कंडक्टर आहे आणि हा कसा आहे? गुड कंडक्टर. कंडक्टर म्हणजे वाहून नेणार. आपण सुवाहक आणि दुर्वाहक म्हणतो. गुड कंडक्टर म्हणजे सुवाहक आणि बॅड कंडक्टर म्हणजे दुर्वाहक. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर आहे बघा, हे हार्ड असतात तर हे ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. हे ठिसूळ असतात आणि हे कठीण असतात. आपण शिकलेलं आहे. हे कठीण आहेत आणि ते ठिसूळ आहेत. त्याच्यानंतर हे डक्टाईल आहेत. डक्टाईल म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो तन्यता. ह्याच्यापासून तार तयार करू शकतो. वी कॅन बी ड्रॉन अ वायर फ्रॉम द मेटल्स. म्हणजे ते डक्टाईल्स असतात. म्हणजे आपण त्याच्यामध्ये वायर तयार करू शकतो. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये हे डक्टाईल नसतात. नॉन मेटल्स आर नॉट डक्टाईल्स. ओके. त्यानंतर काय की हे मेलिएबल असतात. मेलिएबल
मेलिएबल म्हणजे आपण याच्यापासून शीट तयार करू शकतो, म्हणजेच पत्रा तयार करू शकतो, पण यांच्यापासून तयार करू शकत नाही. दे आर नॉट मेलिएबल. दीज आर मेलिएबल्स, दे आर नॉट मेलिएबल. ओके, यांच्यापासून पत्र तयार करू शकत नाही. Now, what are the metalloids? The metalloids are the substances which have intermediate property. Which have intermediate property. यांच्यामध्ये इंटरमिडिएट प्रॉपर्टी असतात. इंटरमिडिएट प्रॉपर्टी बिटवीन, इंटरमिडिएट म्हणजे मधल्या प्रॉपर्टी, कुणाच्या? बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. तर या नॉन मेटलच्या आणि मेटलच्या दोघांची प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये असतात त्यांना म्हणायचं मेटल्स. क्लिअर आहे? इज दॅट क्लिअर बॉईज? ओके, ठीक आहे. तर इथे आपण थांबणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.